एक लक्षात ठेवायचं, अट्टहास करायचा नाही. तुम्हाला परवडत नसेल ना तर सांगा, हे मला परवडत नाही. मला सर्वात वाईट असं वाटतं की पालक जेव्हा जीवाचा आटापिटा करून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, ते चुकीचं पॅरेंटिंग आहे. असं कधीच नाही करायचं. तुमच्या आर्थिक स्थितीला अनुसरूनच तुमचं पॅरेंटिंग असलं पाहिजे. जे तुम्हाला जमणार आहे तेच सांगायचं. त्यांना डिसअपॉइंट करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांना जर आर्थिक स्थितीचं भान आलं नाही वेळेत, तुम्ही पाहिलंय की साधा बिचारा रिक्षा चालवणारा गरीब माणूस आहे, म्हणजे मी भेटलोय त्यांना, मुलाला सर्व काही ते आणून देतात, आणून दिलं, पण अपेक्षित रिझल्ट त्यांना मिळाले नाहीत. कारण मुलाला ते ज्याला म्हणा जे ॲक्च्युअल हवं होतं, वडिलांचा वेळ किंवा आईचा वेळ किंवा एक पेरेंटिंग हवं होतं, ते नाही मिळालं. मग आपण बऱ्याचदा कॉम्पेन्सेट करतो आणि त्याला, मला जे काही मिळालं नाही ना आयुष्यात मी माझ्या मुलांना नक्की देईन असं करून आपण फार जीवाच्या आकांताने मुलांना काहीतरी आणून देतो. असं कधी नाही करायचं. मुलं ह्या आपल्या आर्थिक चौकटीतच राहायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आपल्या मर्यादा आहेत. त्यांना मर्यादा जेवढ्या लवकर कळतील ना आणि त्या समजून तेवढी ती समजदार होतात. पण तुम्ही त्यांना जर आणून देत राहिला तर त्यांना कळत नाही की तुमची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आपल्याला लाज वाटते मुलांपुढे सांगायला. आणि मुलांना डिसअपॉइंटमेंटची सुद्धा सवय व्हायला हवी. म्हणजे दे नीड टू डील विथ इट अँड फेस. हां, ते आपोआपच होतं ना. म्हणजे हे जेव्हा तुम्ही सांगता का आपण त्यांना डिसअपॉइंट का करत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की नाही त्यांना डिसअपॉइंट करता कामा नये. पण म्हणून मी म्हणतो की आर्थिक परिस्थिती अशी असते की नाही सांगायचं की बाबा मला नाही परवडणार तुला मोबाईल द्यायला. पण मी बघतो की परवडत नसताना सुद्धा 17,17, 18,18 हजाराचे मोबाईल 10वीतल्या आणि 12वीतल्या मुलांना आज मिळत आहेत. हे मला अनाकलनीय वाटतं. त्याचं 1 महिन्याचं किंवा ज्याला म्हणूया की अर्ध्या महिन्याचं उत्पन्न असेल ते कदाचित, तोच बिचारा ते करतो. सो ह्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे की आपण अशा पद्धतीने कधी वागायचं नाही. जे परवडतं त्याच्यात सुद्धा तुम्ही अर्धच द्या. होतं काय, शो ऑफ तुम्ही जे करता ना, त्या शो ऑफचं एक त्याला म्हणूया की बॅकफायर येतो. तो म्हणजे इथे इगोच आला. इगो झाला. इगो पॅरेंटिंग हे फार कळलं पाहिजे आपल्याला की आपलं पॅरेंटिंग इगोकडे चाललंय.